रोज नाश्ता काय बनवायचा सगळ्यांना पडलेला प्रश्न. तर म्हटलं चला आज आपल्या घरी साहित्य असतं त्यापासूनच चटपटीत असा नाश्ता बनवत आहे. इथे मी 1 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. कढई घेऊया, कढईमध्ये तेल टाकूया आणि पीठ टाकूया. छान असं तेलामध्ये परतून घेऊया. हलका कलर बदलत असतं त्याप्रमाणे कमी गॅसवरच आपल्याला पीठ परतून घ्यायचं आहे. बघा कलर बदललेला आहे, याप्रमाणे आपल्याला पीठ परतून घ्यायचं आहे. खूप छान लागतं ही डिश खाण्याकरिता. आज बनवत आहे आपण. उपमा तर सगळेच खात असतात. या पद्धतीने उकडपिंडी बनवून बघा आणि घरच्या साहित्यामध्ये खूप छान लागतं खाण्याकरिता. छान असा हलका कलर बदललेला आहे. पीठ बाजूला काढून घेतलेले. इथे तीच कढई घेतलेली आहे, त्यामध्ये तेल टाकलेलं, जिरं टाकलेलं आणि मीडियम आकाराचा कांदा बारीक कापून घेतलेला कांदा टाकलेला. कांदा झाला की कढीपत्ता टाकूया आणि 1 मीडियम आकाराचा टमाटर टाकलेला. टमाटर होऊ देऊया. पटकन बनतं, फारसा वेळ लागत नाही. यामध्ये हळद टाकलेली आहे, चवीनुसार मीठ टाकायचं आहे. चवीनुसार मीठ आणि लाल तिखट. तिखटचं प्रमाण कमी जास्त करू शकतो आपण, कारण ज्यांना तिखट पाहिजे असेल त्यांनी तिखटचं प्रमाण वाढविले तरी चालेल. छान असं मसाला टाकल्यानंतर मिक्स करून घेऊया. बघा थोडेच टमाटर शिजलेले आहे. आता आपण गव्हाचं पीठ परतून घेतलेलं होतं ते यामध्ये टाकूया आणि यामध्ये मिक्स करून घेऊया. मला वाटत होते की मीठ कमी होणार म्हणून मी इथे मीठ टाकलेलं आहे. मिठाचं प्रमाण बरोबर असायला पाहिजे, तेव्हाच डिशला छान चव येणार. आज बनवत आहे आपण गव्हाच्या पिठापासून उकडपिंडी. उपमा पोहा खाऊन बोर झालं असेल तर या पद्धतीने उकडपिंडी नक्की बनवून बघा. छान असं पीठ आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून मसाला आहे तो पूर्ण पिठाला लागायला पाहिजे. छान असं मिक्स करून घेतलेला. पटकन बनतं, फारसा वेळ लागत नाही आणि बाहेरचं काहीच आणायची आवश्यकता नाही. आपल्या घरी साहित्य असतं त्यापासूनच बनवलेलं आहे. यामध्ये टाकूया दही. ताजं दही घेतले तरी चालेल, पण आंबट दही घेतले तर अधिक छान. इथे मी थोडेच आंबट दही घेतलेले आहे. दही टाकल्यानंतर मिक्स करून घेऊया. छान असं मिक्स करून घेतलेलं आहे. इथे आपल्याला कोमट पाण्याचा वापर करायचा आहे. थंड पाणी नाही घ्यायचं. कोमट पाणी घेतलेलं आणि दही मिक्स झाल्यानंतर पुन्हा पाणी टाकलेलं आणि मिक्स करून घेत आहे. लो टू मीडियम गॅसवरच आपल्याला छान असं उकडपिंडी शिजवून घ्यायची आहे. दही टाकल्यामुळे या डिशला छान चव येत असतं. चटपटीत आहे. या पद्धतीने बनविणार. एकदा बनवेल की सगळे म्हणणार खूप छान बनलेली आहे. बनवून बघा आणि कमेंट करून सांगा. वरून मी कोथिंबीर टाकलेला आहे. कोणती पण डिश असो, कोथिंबीर टाकला तर डिशला छान चव येत असतं. कोथिंबीर टाकल्यानंतर मिक्स करून घेऊया. छान अशी डिश बनवून तयार होतं. आपल्या घरी साहित्य असतं त्यामध्येच आपण चटपटीत अशी डिश नाश्त्यामध्ये बनवू शकतो. फिरवत राहायचं, नाहीतर कढईला चिकटणार आणि कमी गॅसच ठेवायचा. छान असा नाश्ता बनवून तयार होतो. उकडपिंडी बनलेली आहे. आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊया. बघायला छान दिसत आहे, तशीच खाण्याकरिता पण खूप छान लागतं, कारण आपण यामध्ये दहीचा वापर केलेला आहे. उन्हाळा
असल्यामुळे भाजी चपाती नको वाटतं, रोज पोहा उपमा नको वाटतं, तर या पद्धतीने उकडपिंडी ही डिश नाश्त्यामध्ये बनवून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. खूप छान लागतं. आधी बनवून बघा, नंतरच कमेंट करून सांगा की कशी बनलेली आहे. बाय बाय.